आणि एकदमच बजेट फ्रेंडली आहे फॉर शुअर। तर तुम्हाला निवांत बसायचं असेल ना मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर ना, आणि मोठ्या ग्रुपसाठी पण एक नंबर आहे। हे बघा असं मस्तपैकी बॅडमिंटन तुम्ही निवांतपणे खेळू शकता। खाली 4 आहेत आणि वरती 3 आहेत, टोटल 8 रूम। हो, बाथरूम पण चांगला मोठा आहे, मस्त आहे रे। म्हणजे लाईक 1 BHK तुम्ही बोलू शकतात। अजून एक जागा आहे, अजून एक बेडरूम आहे। लिमिटेड पर्सन घेऊन लाईक 20-25 लोकांना घेऊन तर अख्खा तुम्ही दत्तकृपा बुक करू शकता। प्रॉपर्टी आवडली कारण घरासारखी आहे, बजेटमध्ये आहे आणि हे बाहेरच्या सगळी नारळाची जे सुशेगात जीवन असं म्हणतात ते इथं एक दिवस विकेंडला तरी आम्ही नक्कीच एक्सपिरियन्स पर पर्सन याचं 1500 रुपये पर पर्सन आहे। किंवा ट्रॅव्हलग्रामच्या इकडनं आलेले असले तर आपण त्यांना डिस्काउंटही देतो आणि त्यांच्याशी त्यांना सर्व्हिस वगैरे अगदी प्रॉपर, आणि त्याच्या व्ह्युअर्सनी खूप सारे आपल्या इकडे गेस्ट नेहमी येतात आणि ॲक्च्युअली सॅटिस्फाय पण झाले। आणि 2 किचन आहेत आपले, हा नॉनव्हेजचा आहे आणि हा व्हेजचा आहे। अच्छा, दोन्ही वेगळेच घेऊन प्रॉपर त्याच्यात कुठली अशी ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवलेली नाही, तर थाळी सिस्टमच ठेवली आहे तिथे। बट भाकरी, जवळा, परत भेजा। नमस्कार म्हणले, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलग्रामच्या मनापासून स्वागत आहे। आपण आहोत अलिबागच्या नागावमध्ये ना, तर इकडे तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे अशी एक प्रॉपर्टी, अशी एक जागा जिकडे तुम्ही निवांत स्टे करू शकता विथ फ्रेंड्स, विथ फॅमिली। आणि ह्या कॉटेजचं, या होमचं नाव आहे दत्तकृपा, आणि नागावचा जो रोड लागतो ना त्या रोडला टच ही प्रॉपर्टी आहे। ते तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार आहे, पूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एकदमच बजेट फ्रेंडली आहे फॉर शुअर। हा बघा, हा तो नागावचा रोड आहे, पुढे नागाव बीच येतं आणि तिकडे जवळच बदामी बीचसुद्धा आहे। आणि ती प्रॉपर्टी ही आहे, ही वाली दत्तकृपा। ह्याचे ॲक्च्युली 2 एंट्रन्स आहेत, हा एक मोठा एंट्रन्स आहे आणि फुडून पण एक एंट्रन्स आहे। ऑफकोर्स मला फुडून पण दाखवणार आहे, इकडे पण तुम्ही कार पार्क वगैरे करू शकतात। ॲक्च्युली ही प्रॉपर्टी थोडीशी अजूनपर्यंत अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण लवकर प्रॉपर्टी कंप्लीट होणार आहे। काहीतरी 15 मार्च नंतर हे फुल फ्लेज सुरू होईल, पण तुम्ही इकडे आता स्टे करू शकतात। आणि तुम्ही पाहाल ना, एकदम असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं कॉटेज आहे बघा। पूर्ण नारळाची झाडं वगैरे आहेत आणि त्यात आपलं हे कॉटेज आहे। ह्याच्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांगेन थोड्या टायमानंतर काय येते। किती शांत आणि मनाला असा एक वेगळाच आनंद लाभतो इकडे आल्यावर ना। फुल ऑन पॉझिटिव्ह वाईब्स इकडे आहेत। निवांत, ॲक्च्युअली निवांत, म्हणजे जर तुम्हाला निवांत बसायचं असेल ना मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर ना, आणि मोठ्या ग्रुपसाठी पण एक नंबर आहे। इकडे सध्या स्विमिंग वगैरे नाही आहे, पण स्विमिंग पूलची गरज नाही, कारण बदामी बीच बाजूलाच आहे, हार्डली 5 मिनिट डिस्टन्सवर ना। तर तुम्हाला इकडे पॅकेजसुद्धा खूप चांगला मिळतो। मोठा ग्रुप वगैरे असेल ना त्यासाठी हे परफेक्ट आहे बघा, पूर्णपणे वगैरे। आणि अजून पण तिकडे आहे प्रॉपर्टी, ती बघा तिकडे, म्हणजे ह्या पूर्ण एरियामध्ये ना हे 2 तुम्हाला पाहायला मिळते। ही एक कॉटेज आणि हे एक कॉटेज, दोन्ही मंथ ऑफ मार्चमध्ये पूर्ण हिरवळ आहे। आपल्या पावसाळ्यात तर एक नंबर असेल फॉर शुअर। इकडे तुम्ही निवांत बसू शकता आरामात। हे बघा, इकडे टेबल खुर्च्या मांडून तुम्ही नाश्ता पण करू शकतात। आपली बायको इकडे बसलेली आहे आणि जी मॅनेज करतात आकाश राणे साहेब, डिटेल आपण नंतर पुढे बोलूस। आणि इकडे, आणि हे लहानसं स्विंग पण इकडे आहे, मस्त वाटतं। आणि इकडे तुम्ही बॅडमिंटनसुद्धा खेळू शकतात, आणि जो नेट काय क्यूट आहे बघा, मस्त आहे। हे बघा, असं मस्तपैकी बॅडमिंटन तुम्ही निवांतपणे खेळू शकता। क्या बात आहे, सही आहे। कुठे अडकणार नाही ॲक्च्युली, खरोखर। आणि बॅडमिंटन खेळा, क्रिकेट खेळू नका, नाही तर लांब मारला नाही तर, तसं आहे ते। तर आता तुम्हाला दाखवतो इकडचे रूम्स दत्तकृपाचे। खाली पण 2 आहेत, वरती पण 2 आहेत। वरती किती आहेत? 3। खाली 2, वरती 3, टोटल 5। अच्छा, पुढे पाठी, ओके। खाली 4 आहेत आणि वरती 3 आहेत, टोटल 8 रूम्स आहेत। हे तुम्हाला आता हे 2 रूम दाखवतो। आणि जी स्पेस आहे ना पुढे आपल्या रूमच्या इकडे पण मस्त आहे। हा लाईट लावा सर, खूप छान स्पेस आहे बघा इकडे। आणि तुम्हाला तो बोललो तर सेकंड एंट्रन्स, तो एंट्रन्स हा वाला आहे, इकडून मग तुम्ही आत येऊ शकतात, तसं आहे। पण कार पार्किंग ते परफेक्ट जागा आहे, इकडे जागा जरा मोठी आहे त्या साईडला। हे बघा, आपली बाईक इकडे पार्क केलेली आहे, हार्ले। आणि सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे संध्याकाळी तुम्ही इकडे आरामात बसू शकता, आरामात एक नंबर। सिटिंग केली, संध्याकाळी फुल फॅमिली तुम्ही इथे बसू शकता। मग टेबल बेल लावले, खुर्च्यावर लावल्या, मस्तपैकी चहा पाणीचा कार्यक्रम एक नंबर होईल। म्हणजे तुम्ही कधी या, उन्हाळ्या पावसात या, काही टेन्शन नाही, फुलवरती छप्पर आहे आपला। आणि पावसात ॲक्च्युली खूप छान आहे, मस्त तुम्ही बाहेर असा पाऊस पाहून तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता। पावसाळ्यामध्ये ही ग्रीनरी खूप छान होईल आणि तुम्हाला इकडे हे तेच म्हणाले, पावसामध्ये एक नंबर होईल। तर आता आपण जाऊया आतमध्ये, रूम पाहूया। हा एक खालचा रूम आहे। हो, मस्त पुरेस आहे। आपल्याला फक्त काय बॅगा ठेवायच्या आहेत, फ्रेश व्हायचं आहे
हो बाथरूम पण चांगला मोठा आहे, मस्त आहे रे, सही आहे. हे बघ छान आहे. आपल्याला टीव्ही बघायचा तर टीव्ही आहे. हां टी व्ही पण आहे विथ केबल, AC पण आहे आणि आपला हा बेड पण आहे छान. नॉट बॅड. म्हणजे आपला काय निवांत स्टे करायचं आहे, बाहेर बसायचं आहे आणि बीचवर फिरायचं आहे, त्यासाठी एक नंबर आहे. एक्स्ट्रा तुम्हाला गादी पण आहे. हां एक्स्ट्रा मॅट्रेस पण मिळतं. मस्त. हा वाला रूम पाहिला ना आपण, आता हा वाला पाहूया. हा पण सेमच असणार आहे. हां सेमच आहे, हा पण तसंच आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, तुम्हाला हर व्हिडिओमध्ये बोलतो, म्हणजे हर रिसॉर्टच्या व्लॉगमध्ये बोलतो की बाथरूम खूप महत्त्वाचं असतं आणि बाथरूम ॲक्च्युली खूप क्लीन आहेत. तर तुम्हाला आता हे 2 रूम दाखवलेत ना, आता आपण जाऊया या साईडने. पाठी पण 2 रूम आहेत, त्यातला एक रूम तुम्हाला दाखवतो मी. मोस्टली सेमच असणार आहे, पण तरी पण आलो तर तुम्हाला दाखवण्याचं बनतं आहे. हा वाला काय? अच्छा गरम पाणी. हां पाण्याचा बंबा, गरम पाणी, सही आहे. तर ही पाठची रूम आहे, सेमच रूम आहे विथ TV, AC वगैरे सर्व, विथ AC वगैरे सर्व. हे बघा. आणि इकडे पण बाथरूम ऑफकोर्स चांगलं असणार फॉर शुअर. पुरेसं आहे आपलं, टेन्शन नाही. तर तुम्हाला मी खालचे दोन्ही रूम दाखवले, पाठचा एक रूम दाखवलं आहे. आता आपण जाऊया वरती. आता आपण वर आलेलो आहोत ना, मस्त स्पेसिंग आहे यार, एक नंबर स्पेसिंग आहे. बाहेर गॅलरी बघा मस्त आहे, खुर्च्या वगैरे, इकडे सोफा पण आहे या साईडला. तर हां मस्त वाटतं, छान वाटतं बसायला. मग त्याच्यानंतर इकडे पण 2 रूम आहे, ही एक रूम आहे, ही एक रूम आहे. आणि इकडून व्ह्यू पण खूप छान आहे बघ या साईडने पूर्णपणे. अच्छा ही आणि हा हॉल टाईप मोठा आहे ना. हा लाईट आहे का? लाईट लाव ना, बायचा का ऑन करू? अच्छा हां हा बघा, हा मोठा रूम आहे, हॉल टाईप केलं आहे, म्हणजे लाईक 1 BHK तुम्ही बोलू शकतात. मस्त आहे. हां इकडे पण सोफा कम बेड आहे, इथे पण बेड आहे ह्या साईडला. मग इकडे अच्छा हे किचनला आपण बेड बनवू शकतो, इकडे मॅट्रेस वगैरे भरपूर आहे या साईडला. ओके. इकडे वॉशरूम आहे, जे खूप क्लीन आहे. आणि इकडे अजून एक जागा आहे, अजून एक बेडरूम आहे हा वाला. ओके. आणि इकडे पण ह्याला पण गॅलरी आहे. अरे बाबा मस्त आहे रे, सही आहे. हा मोठा ग्रुपसाठी म्हणा की मोठी फॅमिलीसाठी एक नंबर आहे. रूम्स पण आपले, ही एक रूम आहे, हॉलमध्ये झोपू शकतो, ही एक रूम आहे, तिकडे आरामात झोपू शकतो, म्हणजे एक नंबर आहे. मोठा ग्रुपसाठी एक नंबर आहे ॲक्च्युली. ती वाला हाय कोणत्या साईडला? अच्छा. आणि हा तुम्हाला लहान आहे, मग खालच्यावर कसं आहे? थोडा लहान आहे. ओके. आणि हा जो रूम आहे ना, ॲक्च्युली आता याच्यामध्ये कस्टमर आहेत, थोडा लहान आहे खालच्यापेक्षा, पण ठीक आहे, 2-3 पुरेसं आहे. पण हा मला खूप आवडला, मस्त आहे. आणि इकडून वरती गेला तर गच्ची मिळते तुम्हाला. आणि आता आपण गच्चीवर आलो आहे ना, मस्त आहे. इकडं लहान लहानचे फंक्शन वगैरे करू शकतो इकडे, काय सही आहे, बड्डे पार्टी वगैरे. असं म्हणून तुम्हाला की जर कोणाला लहान लहानचे फंक्शन करायचे असतील ना, लिमिटेड पर्सन घेऊन, लाईक 20-25 लोकांना घेऊन, तर अख्खा तुम्ही दत्तकृपा बुक करू शकतात. विथ टायर्स वगैरे तुम्हाला सर्व मिळेल. आउट ऑफ मुंबई तुम्हाला करायचं असेल ना, एक नंबर जागा आहे आणि एकदम हवेशीर आहे. आणि इकडून तुम्ही पाहाल बघा, वरून व्ह्यू बघा, पूर्ण गार्डन दिसते. चला आपण जाऊया खाली आता. थँक्यू काका. हो धन्यवाद. बरं वाटलं बघून पण. तर मंडळी दत्तगृहामध्ये ना काही गेस्ट आलेत ना, त्यांचा आपण लहानसा रिव्ह्यू घेऊ, तुम्हाला माहिती पडेलच आपल्या इकडची प्रॉपर्टी कशी आहे ती. तर सर्वात अगोदर आपलं नाव? अनिकेत. ओके. आपलं? निखिल. ओके. तर तुम्हाला इकडं स्टे कसा वाटला, जेवण कसं वाटलं, इन शॉर्ट म्हणजे तुम्हाला आवडली का प्रॉपर्टी ती? ओके. सो आम्ही बेसिक कोल्हापूरचे, ओके. पुण्यात जॉब करतो आणि असंच अलिबागला फिरायला आलेलो फिरायला, होतो. बरोबर. आम्हाला असं नेटवरनं आणि आमच्या थोडे रेफरन्सनं ही प्रॉपर्टी मिळाली.
सो आम्हाला ही बेसिकली प्रॉपर्टी आवडली कारण घरासारखी आहे. हां परफेक्ट. हा म्हणजे पुन्हा तिथं येऊन हॉटेलमध्ये राहणं, AC राहणं हे आम्हाला नको होतं. घरासारखी आहे, बजेटमध्ये आहे आणि हे बाहेरची सगळी नारळाची झाडं, त्यानंतर हे मस्त झोपाळा वगैरे, बॅडमिंटन खेळायला गोष्टी आहेत, हे सगळ्याच गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी आम्हाला आवडलेल्या आहेत. आणि आम्ही आता सकाळीच गेले, आजचा दिवस राहणार आहे एन्जॉय करणार. आणि महत्वाचं म्हणजे बीच जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्स खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? थोडक्यात सांगायचं तर कोकणातलं जे सुशेगात जीवन असं म्हणतात बरोबर. ते इथं एक दिवस विकेंडला तरी आम्ही नक्कीच एक्सपिरियन्स करू आणि शकतो. एन्जॉय करू शकतो. 5-10 मिनिटावरतीच बीच आहे जवळ. हो बरोबर आहे. इथं आता तिथल्या दादांनी सांगितलं की इथं तुम्हाला कोकणी, शाकाहारी, व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळेल, खानावळी घरगुती. सो बेस्ट आहे. आवडलं तुम्हाला? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाही बघा, हे एन्जॉय करायला पण एक नंबर आहे. बसून निवांत पाय बसायला तरी अमुक शेड बसले, पण रिलॅक्स आपण आरामात तसा पाय फाकून बघून बसू शकतो ना. किती छान, म्हणजे एकदम शांतता आहे, झाड आहे, छान वाटतं ना. आता आम्हाला बोलते शूटला मला उठायची इच्छा होत नाही. चल. तर मंडळी, तुम्हाला मी या दत्तकृपाचं पूर्णपणे कॉटेज दाखवलं आहे. खाली पण रूम्स आहे, वरती रूम्स आहे. अप्रतिम आहे, म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं कॉटेज आहे. तर इकडचे जे मॅनेज करतात ना मिस्टर आकाश राणे, ते आपल्याबरोबर आहेत. ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगतीलच की आपल्या इथं रेंट किती आहे, मग काय आपलं विथ फूड, विदाउट फूड, AC नो जे काय असेल ते पूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता. तर आकाश साहेब सांगा. नमस्कार. सर्वप्रथम तुमच्या या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार. ही आपली प्रत्येक लोटस वगैरे आपली पकडून मध्ये जेवढ्या आपल्या प्रॉपर्टी होत्या त्या सगळ्या रील्स, त्या ज्या डिटेल्स तुम्हाला चॅनलवरती मिळतीलच. ट्रॅव्हलग्राम, राईट? ट्रॅव्हलग्राम माइल्सवरती. तर आता आपण एक नवीन दत्तकृपा ही अशी एक प्रॉपर्टी चालू केलेली आहे. कॉटेजच आहे, तिथे स्विमिंग पूल वगैरे नाही, पण पूर्ण असं निसर्गाच्या ह्याच्यात असं मस्तपैकी नारळ, पोपळीच्या बागा, आंबे अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे कॉटेज दिसेल. आणि हे आपण ॲज अ ग्रुप वाईज आपण घेतो, म्हणजे पर पर्सन याचं 1500 रुपये पर पर्सन आहे. तर तुम्हाला त्याच्यात इन्क्लुडिंग फूड, मील सगळं आणि राहणं पण हे आहे तुमच्या ग्रुपसाठी फक्त. आणि जर तुम्हाला नुसती कपल्सला वगैरे फक्त रूम पाहिजे असेल तर ती रूम पण आपण देतो. रूमची पण किंमत ACचे आहे 2200 रुपये ACचे आणि नॉन ACचे 2000. सीझन वाईज असे कुठं ना कुठेतरी फ्लक्च्युएट असे रेट्स होतच असतात. आणि रिपीट गेस्ट असले किंवा ट्रॅव्हलग्रामच्या इकडनं आलेले असले तर आपण त्यांना डिस्काउंटही देतो आणि त्यांच्याशी त्यांना सर्व्हिस वगैरे अगदी प्रॉपर मिळून जाते. असं म्हणजे ट्रॅव्हलग्रामवरतीच आलेले असं नाही, सगळ्यांनाच देतो आपण, पण खास करून ट्रॅव्हलग्राम, कारण की ते आपल्या पहिल्यापासून आपल्या सोबतीला आहेत आणि त्याच्या व्ह्युअर्सनी खूप सारे आपल्या इकडे गेस्ट नेहमी येतात आणि ॲक्च्युअली सॅटिस्फाय पण झालेले आहेत. अगदी हो, कारण त्यांचा मला मेसेज पण येतो, फोन पण येतो, त्याला खूप बरं वाटलं. मग तुम्ही शूट केलं, आम्हाला खूप चांगली प्रॉपर्टी दाखवली ते सांगतात वगैरे. अगदी अलिबाग पासून अगदी 6-7 किलोमीटरवरती नागाव असा एक बीच आहे. त्या बीचच्या जवळच ही बीच पण तुम्हाला 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्हाला इथून भेटेल. आणि खेळण्यासाठी तिथे आपण बघितलं मगाशी की बॅडमिंटन आहे, कॅरमची आपण सुविधा ठेवलेली आहे. आणि माझं वरती कॉन्फरन्स हॉलसाठी पण चालू आहे, जेणेकरून ज्या कुठल्या कॉर्पोरेट वगैरे बुकिंग असतात त्यांना कॉन्फरन्सची गरज असते. तर ते कॉन्फरन्स बुकिंगचा हॉल पण आपण वरती थोडंसं मॉलिश करतो, थोडंसं म्हणजे बनवतोय ते. आणि पुढे आपलं जसे एंट्री आहे तिथे पण आपण एक नवीनच, कारण की आपल्या इकडे नेहमी प्रोत्साहन जास्त, जेवणाचे रेटिंग्स चांगले आहेत. जेवढ्या हॉटेल्सला आपल्या गेस्ट गेलेले आहेत ते नेहमी सांगतात की तुमची अशी एक रेस्टॉरंट पाहिजे जे रोड टच वगैरे. तर आपण इथे ते रोड टच असे खानावळ टाईप, म्हणजे राणे खानावळ किंवा असं अजून नाव काही सुचवलेलं नाही, पण एक ती 10 ते 15 दिवसामध्ये तेही ओपनिंग, म्हणजे मोस्टली 15 मार्च पर्यंत तेही ओपनिंग होईल. त्याला आम्ही जे वापरणारे मसाले असतील किंवा आमच्या इथे जे काय असेल तेही गेस्टना भेटेल तिथल्या तिथे. हो. आणि ते कपल जो बोलला, ते कपल 2200-2000 बोलला, ते विथ फूड आहे? नाही, हे विदाउट फूड, फक्त रूम आणि फूडचे चार्जेस वेगळे असतात. आणि तो नॉर्मल आपले 300-350 रुपये जे फिश प्लेट त्या हिशोबाने वगैरे. आणि वरची रूम पाहिली मी, ती मस्त मोठी कॉन्फरन्स बोलला असते. सध्या ती कोणाला घ्यायची असेल समजा 8 लोक, तिकडे आपण किती लोक राहू शकतात त्या वरच्या रूम मध्ये? त्या इथे 6-7 लोक सहज राहू शकतात आरामात. आणि त्या वरच्या रूमचा तरी रेंट किती असेल? तरी त्याचं 3.5-4 पर्यंत असतं. 3.5-4 8 जणांना, म्हणजे प्रत्येकाला 500 रुपये तरी एक कॉन्ट्रो पडतो. असं म्हणजे जर कॉन्ट्रोचा हिशोब केला तर त्याचे 500 रुपीज वगैरे त्यांना पर पर्सन पडतं. ते म्हणजे समजा एक फॅमिली, मोठी जॉईंट फॅमिली आली, त्यासाठी आपण 25-30 जणांची जर मोठी फॅमिली असेल तर ही संपूर्ण प्रॉपर्टी आपण त्यांना देतो, विथ टेरेस वगैरे सर्व. ओके. म्हणजे मी असं म्हणेन, तुम्हाला जर तुम्हाला असं बर्थडे पार्टी किंवा लहान इव्हेंट करायचं आउट ऑफ मुंबई असं करायचं असेल ना, तर ही प्रॉपर्टी एकदम बेस्ट आहे. आणि
फक्त निवांसाठी ना म्हणलं एक नंबर आहे. पूलची गरज वाटत नाही कारण बदामी बीच बोलस ना. हो, बदामी बीच एकदमच जवळ आहे, हार्डली 5 मिनिट्स. 5 मिनिट्स इकडे एन्जॉय करा, इकडे मस्त स्टे करा. जेवण तर अप्रतिम आहे, कारण मला लोटसचं जेवण म्हणा का इकडे जेवण खूप छान असतं, अप्रतिम. गुगल रिव्ह्यूज मध्ये बघितलं ना, सर्वांनी जेवणाचं खूप तारीफ, सर्वांनी जेवण तारीफ मध्ये किंवा कुठेतरी ना कुठेतरी 19-20 होऊन जातं, पण जेवणाची तारीफ तर अगदी हे करतात. तसं वीकेंड हे रेट जे चालू बोलले तर वीकेंडचे होते, तर वीकडेचे रेट कसे यायचे? वीकडेजचे रेट्स आहेत आपले, जसे नॉन AC तुम्हाला 1200 ते 1300 पर्यंत जाईल आणि AC तुम्हाला 1700 ते 1800 पर्यंत. अच्छा, म्हणजे मोठे ग्रुप्स आले त्यांच्यासाठी विथ फूड? नाही, मोठे ग्रुप आले तर 1300 रुपये पर पर्सन हे तुमचं ह्याच्यासाठी म्हणजे पर पर्सन जाईल तुमचं वीकडेजला, आणि 1500 ते 1600 तुमचं वीकेंडला विथ फूड. ओके. आणि ते दोन आणि कपलसाठी पण वीकडेजला आला तरी? हो, ती रूम आहे नॉन ACची, ती 1400 पर्यंत जाईल, 1400-1500 पर्यंत, आणि AC 1700 पर्यंत. हो, 400-500 रुपयाचा डिफरन्स होतो वीकडेजला, वीकेंड्सला होतो. तर हे तुम्ही जे पाहतायत ना, हे ऑन गोईंग आहे, सध्या काम चालू आहे आणि मोस्टली हे 15 मार्च पर्यंत होऊन जाईल पूर्ण रेडी. प्लास्टर आणि बाकी लादी वगैरेच काम चालू आहे, पेंटिंग वगैरे बाकी थोडंच. इथे आपण चेंजिंग रूम ठेवलेत आणि टॉयलेट बाथरूम वगैरे आहे, जेणेकरून इथून कोण भिजून वगैरे आले बरोबर पब्लिक तर त्यांना चेंज वगैरे रूम वगैरे कुठे घ्यायची गरज नाही, इथे शॉवर. अच्छा, फक्त मग ते पण करू शकतात विदाउट न राहता. ओके, ही आयडिया मस्त आहे. कोणी 1 डे साठी येतं, बरोबर, चेंजिंग रूम साठी मग रूम घ्यावी लागते. आपण ती सुविधा इथे ठेवलेली आहे. ओके, चेंजिंग वगैरे करा आणि जेवण वगैरेचा आस्वाद घेऊन निघू शकता प्रवासाला. हे चांगलं आहे, ही आयडिया खूप चांगली आहे. आणि इकडे पार्किंगला तो जागा आहे, आणि पुढे शेड वगैरे बांधून इकडे पूर्ण डायनिंग एरिया करणार, डायनिंग हॉल येणार आहे इथे. ओके. इथे जवळजवळ 40-1 जणांची सिटिंग अरेंजमेंट राहील. ओके. आणि 2 किचन आहेत आपले, हा नॉनव्हेजचा आहे आणि हा व्हेजचा आहे. अच्छा, दोन्ही वेगळेच केलं, ते खूप मोठी चांगली गोष्ट केली. आणि भांडी पासून सगळंच वेगवेगळं असणार, कढई वगैरे सगळंच, म्हणजे त्यांचे पूर्ण भट्टी पासून सगळंच आहे. हे नॉनव्हेज साठी वापरलं जाणार आणि हे व्हेज साठी वापरलं जाणार, जेणेकरून कोणी जरी व्हेज आला, जरी प्युअर व्हेज असला तरी मग कुठे ना कुठेतरी चमचा वगैरे वापरला जातो, तर त्या गोष्टी होणार नाही. खरं, ते एक चांगली गोष्ट. म्हणजे मी असं म्हणेन, जर तुम्हाला की तुम्ही हे 15 मार्च नंतर पाहत असाल ना व्हिडिओ, की 15 मार्च तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इकडे राहण्याचा तुम्ही सोय होईलच, पण जेवणासुद्धा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात फॉर शुअर. खूप छान केलं. आणि लवकरात लवकर ह्या खानावळचं नाव काय आपण ठेवणार आहोत हेही आपण लवकरात लवकर या व्हिडिओ सांगू. विचार करतो जरा, बघूया काय होईल. आणि इकडे पण तू फक्त हे करशील ना थोडं ब्रँडिंग वगैरे या साईडला पूर्णपणे? इथे पूर्ण सगळं बाजूला होईल आणि इथे पार्किंगची सुविधा म्हणा, ओके, गार्डन थोडंसं, काही सेल्फी पॉईंट वगैरे. मस्त. थँक्यू सो मच आकाश, ऑल दी बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. तर आपण जे खानवळ ठेवणार आहे तसं काय असणार, मेन्यू वगैरे कसं असणार आहे? आपलं प्रॉपर गावाकडचं जे जेवण असतं, ऑथेंटिक बोलतो आपण ज्याला, नाही का, खानावळ प्रॉपर, त्याच्यात कुठली अशी ग्रेव्ही वगैरे बनवून ठेवलेली नसणार आहे. जे होणार ते लाईव्ह तिथेच होणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त थाळी सिस्टमच ठेवली आहे तिथे. आणि इथले स्पेशल ड्राय फिश जी आहे अलिबागमध्ये, आता सुकट भाकरी, जवळा, परत भेजा फ्राय किंवा तुमचा खिमा भाकरी, हे ऑथेंटिक जे आपल्या इकडचे जे आहेत, पन्ह किंवा आमरस व्हेजवाल्यांना, ह्या सगळ्या गोष्टी त्या खानावळीमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त मी त्या गोष्टीसाठी अगदी हे आहे की हे कधी मी सर्व करतोय गेस्टना. ओके तसं. आणि आपला नाश्ता वगैरे कसं असणार आहे? नाश्ता पण आपला इकडचा एकदम ऑथेंटिक, म्हणजे घावणे वगैरे, आंबोळी, चटणी, येस आपले थोडे आफे वगैरे येतात, तिखट आफे येतात, है ना. शिरा पण आपण नेहमी उपमा वगैरे म्हणतो, नाही, आमचा एक कोकणातला एक तिखट शिरा म्हणून येतो. थोडा फ्लेवर उपमा सारखाच असतो, पण तिखट शिरा, गोड घावणे, घावणे चटणी, हे असं ऑथेंटिक जे आपल्या कोकणातला जो फ्लेवर आहे ना मुळातला, तो आपण सर्व करण्याचा जास्तीत जास्त तिथे प्रयत्न करणार. पण तुम्हाला तिथे स्टार्टरमध्ये लॉलीपॉप नाही मिळणार, बरोबर, किंवा दुसरं आणखीन काही चिली वगैरे असे काही स्टार्टरचे प्रकारच नाही मिळणार. हा, पण तुम्हाला भेटेल स्टार्टर वगैरे जे कोकणात आहे फेमस, तेच तुम्हाला भेटणार आपल्या ऑथेंटिक. इन शॉर्ट तुम्हाला असं होममेड असा तुम्हाला तो टच बनवणारे पण तिथे मावशी वगैरे, काकी, मामा वगैरे ते सर्व असतात. अप्रतिम. तर मंडळी, तुम्हाला मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे की आपलं हे रूम कितीला कॉस्टिंग पडेल. आणि परफेक्ट आहे, मी असं म्हणेन मोठ्या ग्रुपसाठी म्हणा की मोठी जॉईंट फॅमिली जी असते त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कारण 1500 रुपये इज नथिंग ॲक्च्युली, विथ फूड. ते पण मतलब लंच, डिनर, ब्रेकफास्ट सर्व, प्लस दुपारी संध्याकाळी आपलं चहा आणि भजी पण मिळणार आहे. आणि बिल पण 5 मिनिटं अंतरावर आहे.
मग ज्यांना स्विमिंग पूलची आवड नाही ना किंवा स्विमिंग पूल बसायचं नाही त्यांच्यासाठी एक परफेक्ट आहे, एक प्रकारचं लहानचं कॉटेज मस्त आहे. नक्की सांगेन की मिस्टर आकाश राणेचा मी नंबर फ्लॅश करतो आहे, याचं लोकेशन मी टाकलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्कीच तुम्ही चेकआउट करा. आणि तुम्हाला ऑफकोर्स आवडलं असेलच तर पटापट एक्झाम संपेल आता तोपर्यंत मुलांना घेऊन या, फ्रेंड्सला घेऊन या, फॅमिलीला घेऊन या आणि इकडे बुक करा आणि रिलॅक्स स्टे एन्जॉय करा इन नागाव. चला मग मंडळी भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.